आम पूजा नांदुरकर. मी सानिध्य आणि आभा नांदुरकरची फॉर्म आहे. थँक्यू. आणि लास्ट टाईम पण मी क्लास लावलेला होता मुलांना, तर त्याच्यामुळे क्लास लावल्यानंतर त्यांच्या स्टडीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालं. आणि मी प्रत्यक्षात जेव्हा आज इथे आले आणि मी बघितलं डिबेट कॉम्पिटिशन जी झाली, सगळ्या परफॉर्मर्सनी खूप छान परफॉर्म केलेलं आहे. आणि कॉन्फिडन्स लेवल पण फार मला छान वाटलं. आणि त्या मुलांच्या कॉन्फिडन्समधनं मला हे जाणवलं की सरांची मेहनत त्यांच्यावर नक्कीच दिसतंय. आणि प्रतिसाद जे देत होते मुलं एकमेकांना डिबेट करताना, तर कोणीच मी कमी नाही हे दाखवण्याचा कॉन्फिडन्स जो होता की आता काय बोलायचं आहे, पुढे काय करायचं आहे, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये एक माइंड त्यांचं म्हणजे ॲक्टिव्ह होतं त्यावेळेला, आहे ना. आणि सर जे काही आता डिबेट कॉम्पिटिशन आहे किंवा जे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स जे घेत आहे, त्याच्यातनं नक्कीच त्या मुलांमध्ये काहीतरी नवीन ते शिकण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा ते कॉन्फिडन्स लेवल असो, किंवा मग इंग्लिश स्पीकिंग असो, किंवा मग त्यांची फ्लुएन्सी होतो. एकमेकांना बघून काही मुलांनी बोलले, काही मुलं नाही बोलले त्याच्यामध्ये. तर त्यांना बघून ज्या मुलांना नाही जमतं आहे त्यांना पण थोडा कॉन्फिडन्स म्हणजे ते कॉन्फिडंट होतात आहे आणि ते प्रयत्न करतात आहे की आपण पण त्यांच्यासारखं बोलायला पाहिजे किंवा काय आहे. आणि सरांचे जे प्रयत्न सुरू आहेत ते तर दिसतातच आहे. सगळ्यांनी फार छान बोलले, ते कॉन्फिडन्स पण छान होता. पण मला स्पेशली जे कॉन्फिडंट आणि बोलण्याचं फ्लुएन्सी आणि परत म्हणजे बोलताना सगळ्यांकडे बघून म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की मी काय बोलतोय, काय अंडरस्टँड होतंय पुढे. तर तुझं नाव काय आहे? सार्थक फार छान बोलला, त्याचं प्रेझेंटेशन फार छान होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्याचं नॉन व्हेजिटेरियन म्हटलं म्हणजे त्याच्यावर काय बोलावं हे थोडंसं एक टास्कच होता. पण तरी त्यांनी फार छान एक प्रश्न जे काही त्याचे जे कंटेंट होते फार ते युनिक होते आणि खूप छान होतं. परत तुझं नाव काय आहे? आदिश्री. आदिश्रीनी जे स्टार्टिंगला जे तिचं इंट्रोडक्शन दिलं आणि जे ती बोललेली आहे, तिची फ्लुएन्सी आणि तिचं जे एक धैर्य असते बोलण्यामध्ये आणि इंटरॅक्शन जे असते ते फार शिकण्यासारखं आहे सगळ्यांनाच. आणि फार सुंदर पोलाइटली आवाजामध्ये आणि फार सुंदर तिने व्यक्त केलं आहे. आणि थँक्यू सर, मला इथे बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली, त्याबद्दल आपले आभारी आहे मी. नमस्ते. And नमस्ते. आधी मी सरांचे धन्यवाद करते सर तुम्हाला की तुम्ही आम्हाला इथे बोलावलं. आणि मी हर्षा काळबांडे, अधिश्रीची आई आहे. आणि अधिश्रीबद्दल जर बोलायला झालं सर, अधिश्रीचं मध्ये छान प्रोग्रेस आहे. आणि तिचा जो कॉन्फिडन्स लेवल्स होता तो अतिशय कमी होता, पण आज जवळपास 1 महिना होत आहे. खूप छान प्रोग्रेस आहे आज. आणि कसं आहे सर, आम्ही व्हिडिओज तर नेहमीच बघतो, पण आज प्रत्यक्षात इथं बघतोय सगळं. खूप छान वाटलं. प्रश्नच नाही म्हणा, त्याच्यामागे तुमची मेहनत आहे आणि खूप छान तुम्ही करून घेताय मुलांकडनं. आता पुढे तर त्यांना स्कूल लाईफला तुम्ही जे काही त्यांना टिप्स देताय हे देताय तर ते त्यांच्या कामात पडणारच आहे, पण ॲज अ फ्युचरमध्ये सुद्धा त्यांना खूप छान कामात पडेल या सर्व गोष्टी. मी तर सर्व पॅरेंट्सला हेच म्हणाल की तुम्ही नक्की भेट द्या क्लासला, ऑक्सफर्ड क्लासला, आणि जॉईन करा सरांचा क्लास. खूप छान वाटलं सर इथं येऊन. थँक्यू.